नमस्कार, माझं नाव दीपिका गुरव आणि आजच्या A1 कोचिंग सेंटरच्या या क्लासमध्ये आम्ही आपलं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मधील महत्वाचा विषय, ज्यामध्ये आपण मराठीचं व्याकरण जे पाहतो. मराठीच्या व्याकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो आणि जो मुद्दा आपल्याला इयत्ता 5वी-6वी पासून ही सतत आपल्याला सांगत आलेले आहात की बाबा पत्रलेखन हा मुलांच्या आवडीचा विषय असतो. तसाच तो मार्कांसाठी तितकाच महत्वाचा असतो. फक्त की 10वीच्या क्लासमध्ये आपण हा आता पुन्हा एकदा अभ्यासतोय, कारण आपल्याला त्यावर जे डिपेंडिंग मार्क्स असतात ते बोर्ड एक्झामसाठी असतात आणि बोर्ड एक्झामचे जे मार्क्स असतात तर एक मार्क्स देखील आपला हा खूप महत्वाचा असतो. आज आपण 10वी मधलं पत्रलेखनाचा हा भाग पाहतोय. तर जर पाहायला गेलं तर आपल्याला भाषा अभ्यास, त्यानंतर व्याकरण आणि उपयोजित लेखन असे वेगवेगळे विभाग आपल्या बोर्डाच्या 10वीच्या पेपरमध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये सर्वतोपरी पाहायला गेलं तर विभाग 5 या ठिकाणी उपयोजित लेखन हा जवळजवळ 24 गुणांसाठी असलेला हा मुद्दा आहे आणि हा मुद्दा आपल्याला प्रश्न क्रमांक 5 मध्ये पाहायला मिळतो. तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये मध्ये आपल्याला इथे एक कोणतीही कृती सोडवण्यासाठी सांगितलेली असते, ज्यामध्ये आपल्याला सर्वतोपरी पहिलं की एक पत्रलेखनाचा मुद्दा असतो आणि यानंतर तुम्हाला त्याच्यावर आधारित जाहिरात लेखन किंवा सारांश लेखन असा देखील एक मुद्दा आलेला आपण पाहतो. तर इथे पहा, प्रश्न क्रमांक 5 जो आहे यामध्ये पत्रलेखनामध्ये मागणी, विनंती, कौटुंबिक. आता आपण ज्यावेळेस पत्रलेखनाचा मुद्दा पाहतो तर यावेळेस पत्रलेखनाचा मुद्दा पाहत असताना पत्रलेखन हे 2 प्रकारे केलं जातं. इथे आपण संपूर्णतः विश्लेषण करणार नाही आहोत, कारण आपण मागील पाठामध्ये पाहिल्याप्रमाणे किंवा मागील इयत्तेमध्ये पाहिल्याप्रमाणे पत्रलेखन हे दोन्ही प्रकारे केलं जातं. एक म्हणजे औपचारिक पत्रलेखन आणि एक म्हणजे अनौपचारिक पत्रलेखन. आता औपचारिक पत्रलेखनामध्ये तुम्हाला मागणी पत्र असतं, यानंतर विनंती पत्र असतं. तर अनौपचारिक पत्रलेखनामध्ये तुम्हाला अभिनंदन पत्र, जे तुम्ही कौटुंबिक पत्रलेखन सुद्धा आपण याला म्हणतो, कारण याच्यामध्ये आपण कुटुंबातील व्यक्तींना, आपल्या ओळखीच्या व्यक्तींना किंवा आपल्या नात्यातील लोकांसाठी हे पत्रलेखन आपण करत असतो. तर हे 2 प्रकारे आपण पत्रलेखनाचे मुद्दे पाहतो. तर इथे पत्रलेखनामध्ये मागणी, विनंती, कौटुंबिक या पत्रापैकी तुम्हाला एक औपचारिक पत्र लिहायचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी इथे एक जाहिरात लेखनाचा देखील खाली मुद्दा दिलेला आहे, तेही तुम्हाला मी आता पुढे एक्सप्लेन करणार आहे. तर असे 2 पत्राचे विषय आहेत आणि कृती स्वरूपात ते तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले असतात, कारण ते वैकल्पिक देखील पद्धतीने आहे, तर तुम्हाला ते लिहायचे असतात. आता आपण पाहूयात की पत्रलेखन जे आहे या पत्रलेखनामध्ये तुम्हाला किती गुणांसाठी पत्रलेखन असतं आणि त्याचं विभाजन हे कोणत्या पद्धतीने केलेलं असतं. पत्रलेखनाचं जर पाहायला गेला तुम्ही तर त्याच्या गुणांचं विभाजन हे पुढील प्रमाणे आहे. याचा जो मायना असतो तो असतो, त्या मायन्यासाठी तुम्हाला 2 मार्क दिले जातात. तर मायना म्हणजे नेमकं काय? मायनामध्ये तुम्हाला सर्वतोपरी इथे तुमच्या डाव्या बाजूला पहिल्यांदा तुम्हाला दिनांक लिहायची आहे. दिनांक लिहिल्यानंतर तिथे मायन्यामध्ये तुम्हाला, जर तुम्ही मागणी, विनंती अशा पद्धतीचे पत्र लिहित असाल तर तिथे तुम्हाला प्रति, माननीय व्यवस्थापक, माननीय मॅनेजर, बँक मॅनेजर या पद्धतीचे, किंवा माननीय शाळा व्यवस्थापक समिती या पद्धतीने तुम्ही कोणत्या व्यवस्थापनासाठी किंवा कोणत्या व्यक्तीसाठी पत्र लिहित असाल त्याचा पूर्णतः मायना असा ह्या बाजूला तुमचा डाव्या साईडला येत असतो आणि त्यानंतर वर दिनांक, खाली प्रतीचा मायना. तो आपण संक्षेप म्हणजे नाही, पण इथे संक्षेप पाहणार आहोत, विश्लेषण आपण पुढे करत आहोत. ते इथे पाहता तुम्ही, ते 2 मार्कांसाठी विचारलं जातं. यानंतर तुमचा मेन मुद्दा येतो म्हणजे तुमचा विषय. या विषयानुरूप तुमचं जे मजकूर आहे आणि कृतीतील जे मुद्दे असतात, म्हणजे समजा तुमची एखादी कृती आहे, तुम्ही कोणत्या घटकासाठी पत्रलेखन लिहिताय किंवा कोणत्या विषयासाठी लिहिताय, तो विषयाचा मुद्दा जो आहे तो मुद्देसूदपणे आणि परिच्छेद प्रमाणे तुम्हाला तो मांडायचा असतो. मुद्द्यांचा वापर किती आहे? 3 गुणांसाठी आहे, म्हणजे तुम्हाला तिथे 3 गुण इव्हन तुम्हाला दिले जातात. यानंतर जो शेवटचा मुद्दा आहे तुमचा, इथे खाली एक मायना येतो. या महिन्यामध्ये तुम्ही क्लोजिंग करता किंवा तिथे पत्र संपवित असता. या ठिकाणी तुम्हाला 1 गुण दिला जातो. असं पूर्ण ते तुम्हाला एकूण गुण 6 गुणांसाठी हा पत्रलेखनाचा मुद्दा तुम्ही इथे अभ्यासतात. आता आपण पाहूयात की जसं तुम्हाला पत्रलेखनाचा मुद्दा होता तर त्याचप्रमाणे जाहिरात लेखन मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याला तुम्हाला ऑर असणार आहे किंवा ऑप्शन मध्ये तुम्हाला जाहिरात लेखन येतं. तर जाहिरात लेखनामध्ये तुम्ही पाहाल की पुढील जाहिरात वाचायची आहे आणि सूचनेनुसार ती तयार करायची आहे. तर जाहिरात लेखन करत असताना कोणत्या सूचना तुम्ही पाळणार आहात, कोणत्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत किंवा कोणत्या सूचनेनुसार तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे, यावर मी वेगळा असा एक छानसा व्हिडिओ बनवणार आहे आणि झालेल्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिली जाईल. तर तुम्ही पाहताय मनालीमध्ये जे नुसतं मनालीसाठी तुम्हाला एक्सप्रेशन आहे की पर्यटन आहे, स्थळ आहे मनालीचं, आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी जी जाहिरात करावी लागते ती जाहिरातीचं लेखन किंवा त्या जाहिरातीचं लेखन तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. आपला मुद्दा आहे पत्रलेखनाचा, त्यामुळे आपण पुढे जाऊयात आणि पत्रलेखनाकडे वळूयात पुन्हा एकदा. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 पद्धतीचे पत्र असतात, एक म्हणजे औपचारिक आणि एक म्हणजे अनौपचारिक पत्रलेखन. तर इथे तुम्हाला जी जाहिरात दिलेली असते तिलाच अनुसरून पत्रलेखन देखील खाली दिलेलं असतं.
तर पाहायला जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल पर्यटक या नात्याने राजमाता पर्यटन टिळक रोड खोपोली या संस्थेकडे तुम्हाला मनाली सहल माहिती पत्रकाची जी आहे ना मागणी करायची आहे. आणि या ठिकाणचं जे पत्र आहे तर तुम्हाला मागणी करायची असल्यामुळे हे पत्र आहे मागणी पत्र. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहाल तर मित्र या नात्याने म्हणजे कोणतं पत्र येणार ते औपचारिक पत्र, अनौपचारिक पत्र. म्हणजे हे अनौपचारिक पत्र आहे, हे आपलं रक्तसंबंधातील नात्यातील व्यक्तींना आपण लिहित असतो किंवा आपले जीवलग कोणी असेल आपण त्यांच्यासाठी हे पत्र लिहितो. तर या ठिकाणी मित्र या नात्याने लिहिलेले जे पत्र आहे ते दिव्यांग मित्राला तुम्ही जी मदत करताय मनाली पर्यटनाला नेल्याबद्दल त्या मित्राचे तुम्ही अभिनंदन करणारे पत्र लिहित आहात. इथे तुम्हाला फक्त हे काय दिलेले आहेत, विषय दिलेले आहेत. आता आपण जाऊयात आपल्या महत्वाच्या अशा मुद्द्याकडे, म्हणजेच आपल्या पत्रलेखनाच्या मुद्द्याकडे. आणि पत्रलेखन हे कशा पद्धतीने करतोय आपण, कशा पद्धतीने ते लिहायचं असतं. आतापर्यंत आपण गुणांचे विभाजन पाहिलं, यानंतर आपल्याला दिलेला मुद्दा पाहिला किंवा जाहिरातीच्या मुद्द्यावर आपलं दिलेलं पत्रलेखन पाहिलं. दोन्ही पद्धतीने आपल्याला दोन्ही पत्रलेखन दिले होते. म्हणजे इथे एक चांगली गोष्ट तुमच्यासाठी करताय महाराष्ट्र गव्हर्नमेंट बोर्ड की तुम्हाला दोन्ही पद्धतीचं पत्रलेखन करायला मिळतं. एक म्हणजे तुम्हाला अनौपचारिक देखील आहे आणि एक औपचारिक देखील पत्रलेखन आहे. तुम्हाला जे पत्रलेखन योग्य वाटेल किंवा जे सुटेबल राहील तुमच्या पद्धतीने की वाटेल तुम्हाला छान पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल आणि मार्क्सही मिळतील असं पत्रलेखन तुम्ही निश्चित करा. तर माझ्या मते तर मी नक्कीच सांगेल की तुम्ही जे मागणी किंवा औपचारिक ठिकाणचं जे पत्रलेखन आहे ते करा. कारण जेव्हा आपण औपचारिक पत्रलेखन करतो तेव्हा त्याची भाषा ही स्वच्छ, सुंदर आणि सुटसुटीत असते आणि मोजकीच, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोजकी असते. जेव्हा आपण मोजक्या भाषेमध्ये पत्रलेखन करत असतो त्यावेळेस ते खूप छान दिसतं आणि पाहताना देखील ते एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत वाटतं. ज्यावेळेस आपण ह्या पद्धतीने पत्र लिहितो तेव्हा जो निरीक्षक असतो, जो तपासणारा व्यक्ती असतो त्याला देखील मार्क्स देताना अडचणी येत नाहीत आणि तो देखील छान पद्धतीने मार्क्स देऊ शकतो. तर पाहायला गेलं तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं ज्या ठिकाणी आपले 2 मार्क्स आहेत तिथे तुम्हाला सुरुवातीला महिन्यामध्ये पहिल्यांदा दिनांक लिहायचे आहे. इथे गिवन दिनांक तुम्हाला पण दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला प्रति लिहायचं आहे. याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं प्रति म्हणजे आपण ज्या पद्धतीने पत्र लिहितोय आणि ज्या अधिकाऱ्याला पत्र लिहितोय तो अधिकारी. इथे माननीय व्यवस्थापक आलेले आहेत. मग माननीय व्यवस्थापक कोणते, जिथे तुम्हाला इथे पहिल्या मुद्द्यात तुम्ही पाहताय दाखवले होते की तुम्हाला राजमाता पर्यटन टिळक रोड, म्हणजे तुम्हाला हे सगळं दिलेलं असतं, फक्त तुम्हाला ते उचलून या ठिकाणी ऍड करावं लागेल. तर इथे पाहताय तुम्ही, इथे आहे माननीय व्यवस्थापक, गिवन दिलेला ऍड्रेस तुम्ही टाकताय राजमाता पर्यटन टिळक रोड खोपोली, पिनकोड पण त्यांनी दिलेला आहे. मग आता मेन मुद्दा हा आहे की जेव्हा आपण विषय लिहितो तर विषय काय आहे, विषय पण त्यांनी तुम्हाला दिला होता की काय करायचं, तुम्हाला मागणी करायची. कशाची मागणी, मनाली सहलीच्या माहिती पत्रकाची काय करायची, तुम्हाला मागणी करायची. त्यांच्याकडून ते तुम्हाला मागणी पत्रक मागवून घ्यायचं आहे. मग यानंतर जेव्हा तुम्ही प्रति लिहाल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला औपचारिक पत्रासाठी महोदय हा शब्द मॅन्डेटरी आहे, म्हणजे मुख्यत्वे तुम्हाला तो लिहायचा आहे. कारण का, महोदय हे पुरुषासाठी वापरता तुम्ही आणि महोदया जर एखादी स्त्री असेल आणि स्त्री व्यक्ती असेल, जर ती पदभार सांभाळत असेल तर तुम्हाला महोदया या पद्धतीने मराठीमध्ये लिहावं लागेल. या ठिकाणी महोदय लिहिल्यानंतर तर तुम्ही पाहताय इथे तुम्ही लक्षात येईल तुमच्या की 1, 2 आणि 3 अशा 3 परिच्छेदामध्ये यांनी हा इथे त्यांचा जो मुद्दा आहे तो व्यवस्थितपणे मांडलेला आहे. आणि शेवटी इथे काय केलेलं आहे, समारोप केलेला आहे. तर पाहताना तुमची राजमाता पर्यटन ही खोपोलीतील एक नामवंत पर्यटन संस्था आहे. तुम्ही वर्षभर देशभरातील अनेक सहली नेता आणि सहल खर्च सर्वसामान्यांना परवडेल असा असतो, हे आम्ही ऐकलं आहे. म्हणजे पहिल्या मुद्द्यात त्यांनी काय केलं, त्यांची जी सहल केंद्र आहे राजमाता पर्यटन यांच्या बाबतीत त्यांनी छान एक असा मुद्दा लिहिलेला आहे की तुमची पर्यटन संस्था ही अशी नामांकित आहे जी आम्हालाही माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती अत्यंत परवडणाऱ्या दरामध्ये काय करते, तुम्हाला सहलीचा खर्च देखील देते. नंतर छान असा विषय त्यांनी इथे खाली पण मांडलेला आहे. हा जेव्हा होईल तुम्ही एकाच परिच्छेदामध्ये पत्रलेखन कधीही संपवू नका. कधीही पत्रलेखन जरी तुम्ही मागणीचं करताय किंवा अभिनंदनपर पत्रलेखन करताय, कमीत कमी त्याच्यामध्ये 2 आणि जास्तीत जास्त 3 परिच्छेद लिहिणं हे गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. या ठिकाणी बघा यांनी 2 परिच्छेद लिहिले आहे. तिसरा परिच्छेद जो आहे हा एकाच ओळीमध्ये त्यांनी संपवलेला आहे की सहलीच्या वेळी आम्हाला अन्य काही खर्च होऊ शकतो का आणि इत्यादी बाबत माहिती यामध्ये स्पष्ट करावी. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी माहिती पत्रक मागताय तर माहिती तुम्ही कशा संदर्भात मागताय की तुम्हाला तिथे जायचं असणार आहे त्याबद्दल तुम्ही माहिती मागताय. म्हणजे पत्र लिहित असताना तुमचे वैकल्पिक किंवा तुमचे विचार कोणत्या दिशेने जातात ते याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. किंवा आपण जर त्या ठिकाणी असतो किंवा आपण पत्र लिहितोय त्या ठिकाणी असतानाचा विचार करून तुम्हाला हे पत्र लिहायचं आहे. आणि यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे इथे तुम्ही हे 3 मार्कांसाठी दिलेलं आहे, त्यांचं विभाजन केलं आणि शेवटचा मुद्दा हा तुम्हाला 1 मार्कासाठी आहे. तुमच्या मेलची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, तुमचा कृपाभिलाषी. आता ज्यावेळेस आपण एखाद्याला कळावे सांगतो किंवा आज्ञाधारक सांगतो तर आज्ञाधारक हे आपल्याला अनौपचारिक पत्रामध्ये येणार. तर औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला
तुमचा कृपा अभिलाषी म्हणजे तुमची कृपा जी माझ्यावर असावी असा मी अभिलाषी आहे तुमच्या कृपेसाठी. म्हणून आपण एक छानसं म्हणजे क्लोजिंग इथे वापरलेला तो शब्द आहे मराठीमध्ये, आपली किंवा आपला कृपाभिलाषी. यानंतर अ, ब आणि क. त्या ठिकाणी आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथे क्लोज करत असाल त्यावेळेस तुम्ही तुमचं जे नाव आहे ते इथे लिहायचं नाहीये, लिहिलेलं नाहीये आणि लिहायचं पण नाहीये, कारण मग इथे ते पूर्णतः तुमचं नाव वगैरे एक्सपोज होईल किंवा दिसेल, जेणेकरून तुम्ही ते नाही लिहिलं तरी चालेल. या ठिकाणी तुम्ही 117 रामनिवास महात्मा गांधी मार्ग आणि या पद्धतीने तुमचा जो पत्ता आहे तो इकडे टाकायचा आहे. तुमचा मेल आयडी जो आहे तो तुम्ही खरा टाका, खोटा टाका, गिव्हन तो तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कशा पद्धतीने मेल आयडी देता. तुमच्या इकडे तुम्हाला मेल आयडी टाकायचा आहे आणि या ठिकाणी हा पत्राचा आपला समारोप झालेला आहे. या पत्रासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 मार्कांसाठी जे विभाजन केलं होतं त्या पद्धतीने आपण ही मागणी करणारा आज आपण पत्र पाहिलेलं आहे. तर ह्या मागणी पत्रामध्ये जर तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर निश्चित तुम्ही कमेंट करा आणि आम्हाला कळवा. धन्यवाद. या ठिकाणी आपण इथे थांबूया.